ओम श्री साईराम. ओम श्री साई सकल संशय हराय नमः. सर्व संशयाचे निवारण करणाऱ्या श्री साईना आमचा नमस्कार असो. अद्यश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति न्यायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. भगवद्गीता 4था अध्याय श्लोक 40. भावार्थ: जो ज्ञानहीन, श्रद्धाहीन व संशयखोर संशयात्मा असतो तो अधोगतीला जातो, विनाश पावतो. संशयखोराला ना इहलोक ना परलोक ना सुख. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये संशयखोरांच्या संशयी वृत्तीमुळे काय होते हे सांगितले आहे. आपले सद्भाग्य असे की भगवान साई कृष्ण आज आपल्यामधील अशा संशयखोरीची ही वृत्ती दूर करण्याचे कार्य सतत करत असतात. 1959 मधली ही एक गोष्ट. मद्रासहून स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या एका युवकाला स्वामींनी प्रशांती निलयमच्या पहिल्या मजल्यावर बोलावून घेतले. ती चांदणी रात्र होती. पूर्वीच्या काळी स्वामी चांदण्या रात्री कधीकधी भक्तांसमवेत भोजनाचा आनंद घेत. हा कार्यक्रम प्रशांती निलयमच्या गच्चीत होत असे आणि अशावेळी स्वामींनी त्या युवकाला बोलावून घेतल्यामुळे त्याला आनंद झाला. परंतु जेव्हा तो स्वामींकडे गेला तेव्हा स्वामींनी त्याला आपल्या अंगाला हात लावण्यास सांगितले. त्याने तसे करताच त्याला स्वामींचे अंग अतिशय तापलेले आढळले. कोणीतरी थर्मामीटर लावून पाहिला तर 104 डिग्री तापमान स्वामींच्या शरीरात असल्याचे समजले. सर्वजण चिंतित झाले, पण स्वामी मात्र नेहमीप्रमाणेच आनंदात होते. स्वामी त्या युवकाला म्हणाले, मद्रास येथील तुमच्या घरात तुझी आई अग्नीच्या भक्षस्थानी पडणार होती. तिला वाचवताना माझे तापमान वाढले एवढेच. 5 मिनिटांनी पुन्हा तापमान बघावे असे स्वामींनी सुचवल्यावर तसे करताच ते 96 डिग्री असल्याचे आढळले. सर्वांना आनंद झाला. भोजनाचा कार्यक्रम आनंदात पार पडला. परंतु त्या युवकाला मात्र रात्री झोप आली नाही. सतत एकच विचार त्याच्या मनात घोळत होता, तो म्हणजे आपली आई कशी असेल, ती खरोखरच भाजली असेल काय, तिला वाचवण्यासाठी स्वामी मद्रासला कसे काय गेले, खरंच असं काही घडलं असलं की ही स्वामींनी रचलेली गोष्ट असेल, अशा अनेक शंकांनी त्याच्या मनात संशय कल्लोळ निर्माण केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो पोस्ट ऑफिसात गेला व त्याने तेथून मद्रासला ट्रंक कॉल केला, कारण त्यावेळी दूरध्वनी सेवा सहज उपलब्ध नव्हती. जेव्हा त्याची आई फोनवर आली तेव्हा त्याने आदल्या दिवशी घडलेला प्रसंग सांगितला. हे ऐकताच त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तोंडातून एक हुंदका आला. ती म्हणाली, काल रात्री मी देवघरात पूजा करत असताना तिथे असणाऱ्या समईच्या ज्योतीने माझ्या साडीच्या पदराचा पेट घेतला. मी जीवाच्या आकांताने स्वामींचा धावा केला आणि अचानक आग विझली. पुढे तिने मुलाला विचारले, स्वामी कसे आहेत, मला वाचवताना त्यांचे हात भाजले तर नाहीत. हे ऐकल्यावर आपण स्वामींवर संशय घेतला हे त्याच्या ध्यानात आले व खजील मनाने तो आश्रमात परतला. मंदिराजवळ पोहोचल्यावर दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या स्वामीने त्याला विचारले, काय म्हणते तुझी आई, हे बघ माझे हात, अजिबात इजा झाली नाही, फक्त शरीराचे तापमान थोडा वेळ वाढले होते एवढेच. सर्व संशयाचे निराकरण झालेल्या त्या युवकाने स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले. स्वामींनी मंद स्मित करत त्याच्या पाठीवर थोपटले. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.